हे गाईज, सो आता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी, कारण आमचे पप्पा आले आहेत खूप दिवसानंतर. लाईक गणपतीनंतर ते आलेच नव्हते ॲक्च्युली, कारण त्यांना टाईम भेटत नव्हता. बट फायनली ते आर हिअर अँड आय एम सो हॅपी लिटरली. आणि आम्ही खूप दिवसानंतर बाहेर जेवायलासुद्धा चाललो आहोत. आणि कुठं चाललो आहोत ते नंतर दाखवणार. सो कीप वॉचिंग. सो हॅलो एव्हरीवन, आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत. आणि आज वर्किंग डे असल्यामुळे आज गर्दी पण नाही आहे आणि नो ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक का नाही आहे, कारण की ऑलमोस्ट 10 o'clock झाले म्हणून. आता आज जाऊया आणि मग मम्मा आमचा इकडे लवकर मेनूच डिसाईड होत नव्हता. फायनली झालेला आहे आता. सो फायनली आमचं स्टार्टर आलेलं आहे. सगळे वेट करतच होते की कधी येतोय. सो फायनली आमचा डिनर आलेला आहे. आणि मम्मी पण आता स्टार्ट करतेच आहे. पप्पाने तर अगोदर स्टार्ट करून टाकलं. माझी बहीण तर अजून स्नॅप काढण्यामध्येच बिझी आहे. सो जाऊ द्या, तर आपण पण स्टार्ट करू. सो आता ऑलमोस्ट 10:30 वाजलेले. ओके, माझ्या बहिणीची फरमाईश होती ही दाल खिचडी, आणि तीच पहिली घेते आहे. आणि म्हणून वेटरला पण सांगितलं की वेटर दादा नको, आम्ही हे करणार आहे, आम्ही स्वतःच घेतो, सॉरी. ओके. आणि इकडे पण मम्मी आणि पप्पांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे. आणि इकडे बघा दाल खिचडीचं वाटप चालू आहे. मला पण दे ग. बघा, आणि दिली तरी याच्यामध्ये दिली, काय गरज आहे बरं. अगं विचारायचं तरी बघते कशात द्यायची असते खिचडी. सो फायनली डन. सो गाइस, ब्लॉगर ताई फिर से आ चुकी है. उसका न्यू चैनल ओपन हो चुका है. अब मैं उसमें कुछ नहीं कर. ब्लॉगर ताई पप्पा, मम्मी, कसं होतं मागचं जेवण, काहीतरी रिव्ह्यू. छान होतं. पप्पा झालं तुमचं बघून बिल. आता बोला काहीतरी. मैं कुछ भी नहीं करने वाली. लाइक उसने मुझे बोला तो था कि कर ले, नहीं, बट मेरे से नहीं होगा गाइस. मैं ब्लॉगिंग या कुछ भी नहीं कर सकती अभी तो फिलहाल. 2 रोटी खाल्ल्या, दाल खिचडी खाल्ली. सो इकडे आता ऑनलाईन पेमेंट चालू आहे. थांबा, आता मम्मी रिव्ह्यू देणार आहे. वेट फॉर इट. कंट्रीब्यूशन क्या होगा, कुछ भी नहीं, बिकॉज मुझे अपने शरीर से टाइम नहीं लेती हूँ. सो मैं तो अभी फ़िलहाल कुछ नहीं, अभी जो भी होगा सो आएंगे होगा 2 साल बाद. सो मम्मी, मग काय वाटतं तुला? आजचं वेदर पण चांगलं होतं, नो ट्रॅफिक आणि नो गर्दी. बरोबर. आणि मुख्य म्हणजे आम्ही ह्याच हॉटेल आहे, त्याच तो पनवेलमध्ये सूट फागर म्हणून हॉटेल आहे. एकदम चांगलं हॉटेल आहे, एकदम गुड आणि प्युअर व्हेज आहे. त्याच्यामुळं आम्ही इथंच असतं. काय भाजी वगैरे व्यवस्थित असते, एकदम मस्त असते.
ऑइली पण नसते आणि मसाला पण नसतो. आणि आमची भाजी पण फिक्स असते. व्हेरी गुड असते very. पप्पा झालं तुमचं? सो लास्टला आम्हीच होतो इथे बसलेलो. ऑलमोस्ट सगळे गेले होते आणि आता क्लिनिंग वगैरे चालू होणार आहे यांची. आणि पार्किंगला पण भरपूर जागा आहे इकडे. या हॉटेलमध्ये जर आलात तर पार्किंगला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पार्किंगला भरपूर जागा आहे आणि परफेक्ट पार्किंग होऊन जातं. आणि हे ॲक्च्युली ना डीमार्टच्या मागची साईड आहे आणि डीमार्टच्या म्हणजे बॅक साईडला हे हॉटेल आहे. सो डीमार्ट बंद झालं आहेच ऑलमोस्ट, पण आम्हाला एक अर्जंट वस्तू घ्यायच्या होत्या तर आम्ही इकडनं घेतो आहे. अर्जंट वस्तू पण ॲक्च्युली फ्रूट्स होते, त्यासाठी आम्ही इकडे वेट करतो आहे. त्यांचा एक स्टाफ आम्हाला आणून देतो आहे. सो इकडे वेटिंगला सगळे थांबलेले आहेत. सो आम्ही काहीच म्हणजे मोजून 3 वस्तू आम्हाला घेता आलेल्या आहे आणि बरं झालं तर आम्हाला वस्तू पण दिलं आहे. आणि आता आम्ही परत निघालो आहोत आमच्या कारकडे. आणि इकडे पण आता काय जावंच लागणार आहे, उद्या कॉलेज पण आहे. काय झालं गं? गाडी घेऊन येणार आहे इकडनं 7 आहे. एक छोटे चांगले असतात ना. हे बघा हे पेर घेतले, ज्या मम्मी हवा घेते ते सेल आहे. आणि इकडे छोटे छोटे ॲपल जी माझी बहीण हाताने, तुम्हाला लाल लाल टमाटर दिसतील बघा लांबून पण. आणि ॲपल नाही फक्त तिच्यासाठीच घ्यायला गेलो होता. हिला ना सकाळी सकाळी ॲपल लागतातच, नाही तर ना ही उपाशी जाईल कॉलेजला, तर तेवढं पण हे जाणं पॉसिबल होऊ शकतं.